बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांची समाज माध्यमावरून पालिका अधिकाऱ्यांवर टीका। मुंब्रा-कौसा येथील लकी कंपाऊंडमधील मोठ्या इमारत दुर्घटनेनंतरही आपण काहीतरी शिकायला हवं होतं, परंतु अधिकारी हे शिकायलाच तयार नाहीत। अवघ्या 4-4 दिवसात स्लॅब भरणं हे L&Tलाही शक्य नाही, ते येथील स्थानिक बिल्डर्स करून दाखवतात, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवरून पालिका अधिकाऱ्यांवर केली आहे। आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट पाहत आहोत, असेच हे सर्व पाहून वाटत असल्याचं सांगून त्यांनी बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केलाय। 11 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंब्रा-कौसामधील लकी कंपाऊंड येथे पत्त्याच्या बंगल्यासारखी एक इमारत कोसळली। या दुर्घटनेत 74 जणांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेनंतर प्रचंड गदारोळ झाला, अनेक जण तुरुंगात गेले। या घटनेनंतर जवळपास 8 वर्ष मुंब्रा-कौसा भागात एकही अनधिकृत बांधकाम उभं राहिलं नव्हतं। आता मात्र अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमतानं इतक्या अनधिकृत इमारती बांधल्या जातात की त्या इमारतींच्या संख्येवर विश्वासही बसणार नाही, असा आरोपही आव्हाड यांनी केलाय। एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही आपण काहीतरी शिकायला हवं होतं, परंतु अधिकारी हे शिकायलाच तयार नाहीत। अवघ्या 4-4 दिवसात स्लॅब भरणं हे L&Tलाही शक्य नाही, ते स्थानिक बिल्डर्स करून दाखवत आहेत। आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडवण्याची वाट पाहत आहोत, असेच हे पाहून वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं। आज ना उद्या मरणारच आहोत, तर हे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून मेले तर काय फरक पडतो, अशीच भावना महानगरपालिका अधिकाऱ्यांची झाली असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केलाय। आयुक्त नवीन आहेत, त्यांना काही समजण्याच्या आत कामं पूर्ण करा, असा संदेश अधिकारीच एकमेकांना देत आहेत। परंतु ठाणे महापालिकेचे आत्ताचे आयुक्त सौरभ राव हे अत्यंत कर्तव्यदक्ष तसंच नियमांच्या बाहेर कोणतेही काम न करणारे आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवावं। म्हणूनच खालच्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यावर जाऊ नका, लाखोंचं नुकसान होईल, वाचवायला कुणीच येणार नाही, असंही आमदार आव्हाड यांनी म्हटलं आहे। मालमत्ता कर विभागाला यंदा 819.71 कोटींचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेची 1 एप्रिलपासूनच सुरुवात। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नवीन आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम 1 एप्रिलपासूनच सुरू करण्यात आली आहे। त्यानुसार करदात्यांच्या मोबाईलवर SMS-च्या माध्यमातून महापालिकेनं बिलं पाठवण्यास सुरुवात केली आहे। याशिवाय 15 जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम एकत्रित भरतील अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करात 10% सूट देण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं स्पष्ट केले। ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं मागील सरत्या आर्थिक वर्षात 6% कमी वसुली केल्याचं दिसून आले। या विभागाला 2023-24 मध्ये 750 कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। मात्र आर्थिक वर्ष संपत आलं तेव्हा मालमत्ता कर विभागानं 703.93 कोटींची वसुली केली आहे। यंदा देखील मालमत्ता कर विभागाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आले। त्यानुसार यंदा या विभागाला 819.71 कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं असून आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं 1 एप्रिलपासूनच सुरुवात केली आहे। पहिल्याच दिवशी महापालिकेच्या या विभागामार्फत करदात्यांना देयकं आणि कर भरण्याच्या लिंकसह SMS-द्वारे पाठवण्यात आली आहेत। मागील वर्षी हा उपक्रम यशस्वी झाल्याचं दिसून आलं होतं, त्यामुळे यंदा देखील हाच उपक्रम महापालिकेनं हाती घेतलाय। याशिवाय करदात्यांना पहिल्या टप्प्यातच मालमत्ता कर भरावा यासाठी सवलत योजना देखील महापालिकेनं जाहीर केली आहे। त्यानुसार जे करदाते 2024-25 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या 6माहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या 6माहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी 15 जून 2024 पर्यंत महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या 6माहीच्या देयकातील सामान्य करामध्ये 10% सवलत देण्यात येणार आहे। यानुसार 15 जूनपर्यंत रक्कम भरल्यास 10% सूट दिली जाणार आहे, तर 16 जून ते 30 जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास 4%, 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत भरल्यास 3% आणि 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत भरल्यास 2% सवलत दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं दिली आहे।
ठाण्यातील आरक्षित उद्यानांचा राजकारण्यांनी घेतला घास, शिवाजीनगरमध्येच 5 उद्यानं गिळंकृत. मुंबईलगत वेगानं वाढणाऱ्या ठाणे शहरात आबालवृद्ध नागरिकांना विरंगुळ्यासाठी उद्यानच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिवाजीनगर येथील ठाणे महापालिकेनं उद्यानांसाठी आरक्षित केलेले 17,200 मीटर क्षेत्रफळाचे 5 भूखंड राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी गिळंकृत केले असून माडा कॉलनीतील मलनिस्सारण टाकीच्या जागेत चक्क समाज मंदिराच्या इमारतीचा घाट घातल्याचा भंडाफोड भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. तसंच या आरक्षित जागांवर उद्यानं उभारली नाहीत तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सीताराम राणे यांनी दिला आहे. वर्तकनगर उपवननजीक असलेल्या शिवाजीनगर या परिसराचे एकूण क्षेत्रफळ 1 लाख चौरस मीटर असून येथील लोकसंख्या अंदाजे 8,000च्या घरात आहे. मात्र रहिवाशांना विरंगुळ्यासाठी तसंच लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी एकही उद्यान उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब भाजपच्या सीताराम राणे यांनी उघडकीस आणली आहे. माडाच्या मंजूर विकास आराखड्यात शिवाजीनगरमधील गणेशनगर येथील 6,080 चौरस मीटर शिवाजी विद्यालया शेजारी प्रत्येकी 8,000 आणि 2,000 मीटरचे 2 भूखंड, शेळकेचा शिवाजीनगर माडा कॉलनी येथील 2,700 चौरस मीटर आणि जयभवानी सोसायटीच्या बाजूला 363 चौरस मीटरचा भूखंड असे एकूण 5 भूखंड मिळून 17,000 चौरस मीटरपेक्षा जास्त जागा उद्यानासाठी आरक्षित होती. मात्र चालाख राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी वसवून तसंच समाज मंदिराच्या नावाखाली इमारत उभारण्यात येत असल्याचं सीताराम राणे यांनी सांगितलं. शिवाजीनगर माडा कॉलनीतील मलनिस्सारण वाहिनीची सेप्टिक टँक असलेल्या जागेचा वापर बंद असलेल्या जागेवर देखील अनधिकृतरित्या समाज मंदिर हॉल उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. याला प्रशासनाची कोणतीही मंजुरी नसताना स्थानिक आमदारानं नुकतंच याचं भूमिपूजन केल्यानं याला स्थानिक रहिवाशांनी टोकाचा विरोध दर्शवलाय. तसंच या विरोधात शिवाजीनगर वासियांनी दंड ठोपटले असून या आरक्षित भूखंडावर कुठल्याही प्रकारची इमारत होऊ देणार नाही. या जागेवर उद्यान उभारलं नाही तर उद्रेकच होईल असा इशारा पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या रहिवाशांनीही दिला आहे. हे शिवाजीनगर पूर्णपणे म्हाडाची वसाहत आहे. महानगरपालिका ठाणेमध्ये महानगरपालिका व्हायच्या अगोदर हा लेआउट मंजूर झालेला आहे आणि या एक लेआउटमध्ये जवळजवळ 17,300 चौरस मीटर म्हणजे जवळपास 4.5 एकरची जागा गार्डन असेल, मैदान असतील यासाठी मोकळी ठेवली होती. दुर्दैवाने त्यापैकी एक गार्डन आता लोकांसाठी, मुलांसाठी याच्यासाठी शिल्लक नाही. प्रत्येक राजकारण्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग केला आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झाली, काही ठिकाणी समाज मंदिर हॉलच्या नावावर बिल्डिंग बांधल्या गेल्या, पण त्यांचा लोकांसाठी काही उपयोग झाला नाही. गेले 25-30 वर्ष शिवाजीनगरच्या मुलांसाठी कुठलंही मैदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलंही गार्डन, रिझर्वेशन असून सुद्धा या लोकप्रतिनिधी शिल्लक ठेवलेलं नाही. सुदैवाने लोकांच्या की ही जी ड्रेनेजची सेप्टिक टँकची जागा आहे ती म्हाडाच्या मालकीची आहे आणि सुरुवातीला महानगरपालिकेची योजना नसल्यामुळे ही म्हाडाची स्वतंत्र सेप्टिक टँकची योजना होती. महानगरपालिकेने ती योजना आखल्यानंतर हे आता बंद स्थितीत गेली 10-15 वर्ष आहे आणि या मोकळ्या जागेवर आता इथल्या लोकप्रतिनिधींचा, आमदारांचा डोळा गेलेला आहे आणि म्हणून त्यांनी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी बेकायदेशीरपणे कुठलीही मंजूर न घेता नारळ फोडलेला आहे आणि तो समाज मंदिर नावाची बिल्डिंग बांधण्यासाठी आहे आणि म्हणून इथल्या नागरिकांचा त्यासाठी तीव्र विरोध आहे. तीव्र विरोधासाठी लोकांचा वैयक्तिक स्वार्थ त्याच्यामध्ये काही नाही. तर एवढ्या अख्ख्या शिवाजीनगरमध्ये कुठेही ज्येष्ठांसाठी किंवा लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, ज्येष्ठांसाठी बसण्याची जागा नाही आणि त्यासाठी ही जागा फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी असावी, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असावी, एवढंच त्यांचं प्रामाणिक आणि माफक मागणी आहे. दुसरी कुठलीही अवास्तव मागणी नाही आणि यासाठी शिवाजीनगरचे रहिवासी ठाम आहेत. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे आंदोलन करायची गरज पडली तर ते करतील, कोर्टाचा दरवाजा ठोकावतील. म्हाडाकडे याविषयी आम्ही मागणी करणार आहोत. महानगरपालिका कुठल्याही प्रकारची मंजुरी देऊ नये अशी सुद्धा शिवाजीनगरवासियांच्या वतीने मागणी करणार आहोत आणि इथे कुठची इमारत होत असेल त्याला टोकाचा विरोध शिवाजीनगरच्या रहिवाशांचा असणार आहे आणि या लोकप्रतिनिधींची सगळी भूखंड गिळंकृत करण्याची जी भूमिका आहे त्याला विरोध असेल आणि शिवाजीनगरची लोक त्याला विरोध करतील.
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढल्याने या बसेसचं संचालन करण्यासाठी वाहकांची संख्या अपुरी पडते. यासाठी कंत्राटी पद्धतीनं वाहक घेण्याचा निर्णय परिवहनकडून घेण्यात आला आहे. एकाच कंत्राटदाराकडून 486 कंत्राटी वाहक घेण्यात येणार असून 3 वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराला 37,89 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. टप्प्याटप्प्यानं हे कंत्राटी वाहक परिवहनमध्ये दाखल होणार आहेत. ठाणे परिवहनच्या इलेक्ट्रिक बससह AC बसही येत आहेत. सध्या परिवहनच्या ताफ्यात 424हून अधिक बसेस असून प्रत्यक्षात रस्त्यावर 360 बसेस सुरू आहेत. काही बसेस तांत्रिक कारणांमुळे रस्त्यावर आणता येत नसून यामागील कारण म्हणजे बस वाहकांची अपुरी संख्या आहे. परिवहनमध्ये जवळपास 150 ते 200 वाहकांची कमतरता जाणवते. हे वाहक भरण्यात आले तर आणखीन 65 ते 70 वाहकांची कमतरता येणार असून पहिल्या टप्प्यात 25 वाहक येणार आहेत. त्यांचं प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 37 वाहक दाखल होणार आहेत. त्यांचंही प्रशिक्षण लवकरच होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनानं दिली आहे. प्राप्त निवेदनानुसार मेसर्स GA डिजिटल वेबवर्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई यांनी प्रतिकर्मचारी दिलेला मासिक दर कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडील सद्यस्थितीत लागू केलेले विशेष भत्त्याच्या प्रचलित दराप्रमाणे आहेत. निविदेत आणि वाटाघाटीनंतर सादर केलेले दर स्वीकारण्यात आले. त्यानुसार 3 वर्षांकरिता 37,29,28,368 रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यभर 3 एप्रिलपासून 6 दिवसीय बूथ विजय अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती केशव उपाध्ये यांनी दिली आहे. ठाणे शहरात झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 6 दिवसीय बूथ विजय अभियानाअंतर्गत प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा 370 मतं वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचं मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचंही उपाध्ये यांनी सांगितलं. बूथ विजय अभियानाअंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या 6 दिवसात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उपाध्ये यांनी दिली. घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणं, प्रत्येक घर आणि वाहनावर स्टिकर्स लावणं, लाभार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणं, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरी भाजपचा झेंडा लावणं आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग आणि महिला असे समाजातील विविध घटकांसाठी 5 समूह बैठकाही घेण्यात येतील अशी माहिती उपाध्ये यांनी दिली. भाजप विरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचं कार्य आणि योजना पोहोचवून भाजपला मतं देण्यासाठी त्यांचं मन वळवण्याकरिता विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथपासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचं आवाहन देखील करण्यात येईल. बूथ समिती आणि पन्नाप्रमुखांची नियुक्ती तसंच 100हून अधिक जणांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कार्यकर्ते आणि पन्नाप्रमुखांचं संमेलन घेण्यात येणार असून संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या बूथनुसार मतांतील वाटा किती असायला हवा तसंच मागच्या 3 निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी आणि आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. संमेलनामध्ये बूथ समिती आणि पन्नाप्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर आणि जबाबदारीबाबत विस्तृत चर्चाही होतील असंही उपाध्ये यांनी सांगितलं. यावेळी प्रवक्ते सुजय पक्ती, सागर भदे, मृणाल पेंडसे, शहर सरचिटणीस सचिन पाटील, मनोहर सुखदरे आदीही उपस्थित होते. काय सांगाल, संपूर्ण राज्यामध्ये बूथ विजय अभियान राबवलं जाणार आहे, कशा प्रकारचं हे? लोकसभेचं बिगुल वाजलंय, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात आणि स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा या निवडणुकीसाठी सज्ज आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला होता, भाजपा 370 आणि NDA 405. हा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या कार्यकर्त्यांचा कंबर कसली आहे आणि त्याला प्रत्येक बूथवर 370 पारचा नारा हा भारतीय जनता पार्टी देते. याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ते हे प्रत्येक बूथवर गेल्या वेळी मिळालेल्या मतांमध्ये 370 मतं अधिक मिळवतील यासाठी प्रयत्न करणार असा बूथ विजयी अभियान भारतीय जनता पार्टीचं सुरू झालंय. त्याची पुढच्या 6 दिवसामध्ये अभियान चालणार आहे. गेल्या वेळी 2019 मध्ये जी मतं बूथवर मिळाली त्या मतांमध्ये 370 मतं अधिक मिळवणं आणि त्यासाठी घरोघरी संपर्काचं अभियान, त्याचबरोबर गाडीवरती असेल, घरावरती भारतीय जनता पार्टी स्टिकर लावणं,
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाणं, लाभार्थ्यांना पुन्हा एकदा जाऊन भेटणं. त्याशिवाय आतापर्यंत तुम्ही लोकसभा विधानसभाचे मेळावे, बोर्डाचे मेळावे ऐकले असतील. यावेळी आम्ही 50 प्रमुखांचे मेळावे आयोजित करतोय बूथवरती.